माझं गाव आरोग्यसंपन्न गाव या मोहिमेची प्रथम प्राधान्याने अंमलबजावणी करा, असे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांचे प्रतिपादन. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती देवडी सभागृहात माझं गाव आरोग्यसंपन्न गाव तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न. माझे गाव आरोग्यसंपन्न गाव या कार्यशाळेला PPTद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सगळ्यात पहिले गाव आणि गावातले उपकेंद्र म्हणा किंवा सब सेंटर म्हणा हे स्ट्रॉंग झालं पाहिजे, हा अभियानाचा उद्देश आहे. आणि अभियानाचा उद्देश फक्त स्पर्धा असावी किंवा मार्क मिळवण्यासाठी असावा असा नसतो. आपण बघितलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मार्क्स होते. तसंच या अभियानात पण एकूण 100 गुण आहेत. 100 गुणामध्ये स्वच्छता देखील आहे, आरोग्याचे काही इंडिकेटर आहेत, त्याबरोबरच टेक्नॉलॉजीचा आपल्या आरोग्य यंत्रणात कसा वापर केला जातोय. त्या गावात सगळे उपस्थित होते. त्या कार्यशाळेमध्ये ब्रीफली आम्हाला सांगितलं गेलं की हा प्रोग्राम काय असणार आहे. त्याच्या आपण बघितलं की आपला अभियान चालू ग्रामसेवक मंडळीला माहिती की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्याचं राज्याचं बक्षीस ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपये आणि सेम बक्षीस माझं गाव आरोग्य संपन्न गावाला पण राज्यस्तरीय पहिलं बक्षीस 5 कोटी रुपयाचं आहे. त्यानंतर विभागाला 1 कोटी आणि जिल्हास्तरीय 25 लाख म्हणजे असे 3 बक्षीस याच्यात आहे. त्याच्यानंतर सेकंडला राज्यस्तरीय 3 कोटी, विभागाचं 75 लाख आणि जिल्ह्याचं 20 लाख आणि तिसरं बक्षीस 2 कोटी 50 लाख आणि जिल्ह्याचं 15 लाख. एवढी मोठी 4 पंचायत समिती आहे, पण आपले भरपूर लाभार्थी राहिले. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरती निश्चय वितरण झालं आपल्या त्याच्यामध्ये मार्क जाऊन राहिले. तर तुमचं कसं आज सरांनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे करून टाका. आपण 100% रजिस्ट्रेशन करू, एक सर्टिफिकेट तुमच्या नावाचं जनरेट याच्यात काही बदल झाले किंवा GR मध्ये चेंजेस झाले तर ते वेळोवेळी राज्य स्तरावर आपल्याला कळवणार आणि तसंच जिल्हा समितीमध्ये त्याचं आपल्याला गठीत करावं. तालुका आरोग्य संपन्न गाव कृती दल तालुका स्तरावरती व्हिडिओ अध्यक्ष मी सदस्य सचिव राहणार आहे. याच्यावरती मुख्य उद्दिष्ट राहणार आहे गावांना मार्गदर्शन प्रोत्साहन करणे. याच्यामध्ये आपल्याला मासिक बैठका घ्याव्या लागेल.